भारतासारख्या देशामध्ये सूर्यप्रकाशाची काहीच कमी नाहीये. पण तरी देखील डॉक्टरांनी सुचवल्यावर आम्हाला इंजेक्शन्स किंवा गोळ्या घ्याव्या लागतात. पुरुषांना आणि लहान मुलांना देखील हा त्रास आजकाल वाढत चाललाय, की लहान मुलांनाही गुडघे दुखतायत त्यांचे किंवा डॉक्टर अगदी आठवड्यातून 1, 15 दिवसातून 1 गोळी चालू करतायत. तर इतका सूर्यप्रकाश असताना म्हणजे परदेशातल्या लोकांसाठी तो एक सोहळा असतो, की आम्हाला ऊन घ्यायचंय आणि हं. आमच्याकडे असताना आम्ही ते घेत नाहीये. हे असं का होतंय नेमकं? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही जेव्हा इंग्लंडला गेलो माझ्या कामासाठी मी मी शिकलेलो हं, आणि तिकडे कामाला मी इंग्लंडला गेलेलो. हं, आता तिकडे सगळा पाऊस असतो, ढगाळ असतं. तिकडे असा हं, सूर्यप्रकाश नसतो आणि मधूनच कधीतरी एखाद्या दिवशी सूर्यप्रकाश आला, ब्राईट सनलाईट असेल, तर इमिजिएटली तिकडे आणि तिकडे हॉस्पिटलच्या पुढे लॉन्स वगैरे असायची. हं, तर लगेच तिकडे लोकं असे बिकिनी वगैरे घालून लॉनमध्ये हं. सनबाथिंग करायचे. आपल्या इकडे भरपूर सूर्यप्रकाश आहे. 24 तास आहे, वर्षभर असतो आणि तरीही आपण किती वेळा उन्हात फिरतो. हं, कुठेही गेलं ते एक तर छत्री असते. हल्ली आपण गाड्यातनं जातो, हं. नाहीतर शेडमधनं जातो. दिवसभर बसून काम असतं. मला तरी आठवत नाही की मी कधी दुपारी किंवा सकाळी 10-11 वाजता उन्हात फिरलोय. बरोबर. त्यामुळे सूर्यप्रकाश आहे, पण आपण तो अंगावर घेत नाहीये आणि कधी-कधी अंगावर घेणं शक्य नसतं. कारण हं, आपण किती म्हटलं की 8-9च्या कोवळ्या उन्हात फिरायला जा. 8-9ला लोकं गाडीत लटकत फिरत असतात हं. घरापासनं ऑफिस आणि परत. त्यांना कुठे मिळणार सूर्यप्रकाश? बरोबर. त्यामुळे सूर्यप्रकाश जरी असला तरी तिकडे आपण शेडेड असतो. त्यामुळे मी पण माझं व्हिटॅमिन डी तरी केलं कमी होतं. कारण हं, मला दिवसभर सकाळी ऑपरेशन असतात, हं, दुपारी कन्सल्टिंग असतं, कुठेही जाताना गाडीतनं जातो. अंगावर ऊन कसं पडणार? सुट्टीला गेलो तर एक वेळ ठीक आहे. हं, तेही सुट्टीला गेलो तर कुठे बीचवर गेलो तर ठीक आहे. पण हं. दॅट इज नॉट इनफ. बरोबर. दिवसाला तुम्ही मिनिमम 40 ते 50 मिनिटं हं, जर उन्हात फिरलात, हं, म्हणजे आपले पूर्ण आर्म्स आणि हाफ लेग्स आणि मान एवढं तरी एक्सपोज पाहिजे. म्हणजे पूर्ण काही अगदी काही उघडं असायची गरज नसते. हं, पण मिनिमम एक 35-40 मिनिट उन्हात फिरलात, हं, तर कदाचित तुम्हाला व्हिटॅमिन डी लागणार नाही. दुसरी गोष्ट आपली स्किन जी असते इंडियन लोकांची हं, काळी असते हं, आणि जेवढी डार्क स्किन तेवढं सूर्यप्रकाशाचा इफेक्ट होऊन व्हिटॅमिन डी कमी होणं थोडं कमी असतं. हं, कारण इट इज अ प्रोटेक्टिंग मेकॅनिझम ऑफ अ बॉडी. हं, सो मोस्ट ऑफ द टाईम डोंट गो इंटू द सनलाईट. हं, त्यामुळे सिंपल थिंग इज व्हिटॅमिन डी 3 पाहिजे करून बघा. हं, कमी असेल तर एक 15 दिवसातनं, एक महिन्यातनं एक गोळी घ्या. हं. जमेल तेव्हा तुम्ही फिरायला जा की उन्हात, हरकत नाही.